स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी सूत महाराजांना हा मंत्र जवळ घेऊन त्यांनी जो मंत्र दिला तो हा मंत्र दिला. आपण ब्रह्मा विष्णू महेश शक्ती सूर्य अशा प्रकारच्या देवतांमध्ये रमत असतो, परंतु ह्या देवता जर आपल्याला जाणायच्या असतील तर श्री गुरूंशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सगळ्या देवता ह्या संपूर्णपणे श्री गुरुमुळे आपल्याला कळतात. त्यांना सर्वश्रेष्ठ गुरु हे स्वामी समर्थ महाराजांनी आमच्या स्वामी सूत महाराजांना सांगितले, हरिभाऊंना सांगितले आणि तोच मुद्दा धरून महाराज निघालेले आहेत. स्वामी सूत महाराज हे मुंबईत जेव्हा आले असतील त्याआधी जेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना तुझं घर लुटव म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्या प्रक्रियेला जी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये त्याच्या नोंदी दिलेल्या आहेत की आईसाहेबांच्या डाग लागलेल्यांना सर्वांमध्ये वाटून टाकणं याची जी लिस्ट आहे त्या सगळ्या नोंदी आम्ही एकत्र करून उत्तमोत्तम अशा पद्धतीचे जे जवाहिरी आहेत किंवा दुकानदार आहेत किंवा दागिने घडवणारे त्यांच्याकडे मी ती सगळी लिस्ट दिली आणि म्हटलं हे दागिने जर आता आपल्याला करायचे असतील तर किती सोनं लागेल. स्वामी सूत महाराजांनी आपलं घर लुटवलेलं आहे. जे सोनं त्यांनी दिलंय 2.25 किलो सोनं आणि त्यातल्या बाकीच्या पुढच्या काही सोन्याच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या नोंदी नाही. ज्या महत्वाची जी त्यातली जी सोन्यांची नोंदी आहे 2.25 किलो सोनं. बघा स्वामी सूत महाराजांनी काय केले. आजवर भक्ती परंपरेमध्ये उपासना परंपरेमध्ये ज्या ज्या साधकावर कृपा होते भगवंताची किंवा श्रीगुरूंची कृपा होते त्यानंतर तो सर्वसंग परित्याग करतो आणि घरातून निघून जातो आणि अनेकदा दशकानुदशक त्याचा पत्ता लागत नाही. तो इथे गेला, कुठेतरी साधनेत असतो, तो जंगलात असतो किंवा ते हिमालयात गेले असं सांगितलं जातं. कधीतरी 25 वर्षांनी पुन्हा आले, कुटुंबाला भेटून गेले. पण स्वामी सूत महाराजांचा वेगळेपणा लक्षात घ्या. त्यांना सर्व काही स्वामी समर्थ महाराजांनी पहिल्या भेटीत दिलेलं आहे, परंतु ते इतकं अद्वितीय आहे की ते केवळ माझ्या पुरते न राहावं, माझ्या कुटुंबियांनी पण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्यातच त्यांचं कल्याण आहे हे त्यांनी तारका मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या आई साहेबांनी जो विरोध केलेला आहे तो का विरोध केलेला आहे, कारण ती एक सामान्य अशा घरातली स्त्री होती की तिला वैभव संपन्नता याच अधिक कौतुक असू शकते. परंतु स्वामी सूत महाराज हे अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर त्यांना असं काही मिळालं की प्रपंच हा असार आहे हे लक्षात ठेव. गुरुस्वरूपाशिवाय दुसरं काही असू शकत नाही हीच ती त्यांची सूचना होती आणि ती त्याला क्षणार्धात ज्यावेळी त्यांनी पोटावरून हात फिरवा असं सांगितलं आणि त्यांना पूर्वजन्म दिसला स्वतःचा आणि त्या पूर्वजन्मामध्ये स्वामी समर्थ महाराज जे जलेखडे ग्रामी प्रकट झालेले होते तो प्रसंग सगळा दिसलेला आहे. त्यानंतर आपण कुठे गडबडून ह्या व्यवहारात पडलेलो आहोत, कारण स्वामी सूत महाराजांना त्यावेळी सरकारी नोकरी होती. त्या काळामध्ये 1965-66 काळ जर असेल तर 20 रुपये पगार हा प्रचंड मोठा होता
घरची श्रीमंती होती, कारण ते गावचे खोत होते. आपल्या ग्रंथांमध्ये विजयग्राम किंवा दुसरी कुठली तरी चुकीची नावं, काही ठिकाणी हरिभाऊ मुंबईकर, हरिभाऊ पवार अशी नावं होती. म्हणून आम्ही ते ठिकाण शोधत होतो. ते विजय नावाचं गाव आहे, ते राजापूर पासून आजही 95% टावडेच त्या विजयामध्ये राहतात. त्यांचं घर आम्ही शोधून काढलं. आजही त्यांच्या घराचे जे चौथऱ्याचे दगड आहेत ते आम्ही मोजले. 3.5-4 फूट लांबीचा चिरा आहे. तो कसा त्या काळात त्यांनी डोंगरावर चढवला असेल याचा अर्थ फार मोठी श्रीमंत घराणं. या घराण्यामध्ये आलेली स्त्री, तिच्याकडे जर सुगंधी असेल तर स्वामी समर्थ महाराजांनी पोटावर हात फिरवा म्हणून सांगितलं, आणि त्याचा जो अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी घेतला तो अनुभव तारका मातेने घेतलेला नव्हता. त्यामुळे घरात आल्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की सोना लुटव, सगळं घरदार लुटव म्हणून, तर तिचं रडणं आणि तिचं आक्रंदन हे स्वाभाविक होतं. कोणतीही स्त्री तसंच करणार. लक्षात ठेवा, परंतु तारका माता शेवटपर्यंत तशा नव्हत्या, तशा राहिल्या नाहीत, त्या बदललेल्या आहेत. चरित्र जर नेमकेपणाने आपण जर बघितलं तर स्वामी सुद्धांनी त्यागाची परिसीमा जशी गाठली तशी त्यांच्या कुटुंबाने पण गाठली. कारण त्या माऊलीला कुटुंबात राहण्याचा विषय फार महत्वाचा होता. कारण लेक जी होती ती 1.5 वर्षाची. जर सर्व घर लुटवलं तर पुढे कुटुंबाचं काय होणार हा प्रश्न तिच्यासाठी महत्वाचा होता. आणि त्यामुळे तिने सर्वात आधी जो आरडाओरडा केला असेल, केस ओढले असतील किंवा गडाबडा ओढले असतील, ह्याच्या ज्या नोटी सापडतात, ती स्वाभाविकपणे कोणतीही स्त्री अशा प्रकारचा जर प्रसंग तिच्यावर आला तर ती तेच करेल. परंतु संपूर्णपणे ती तशीच होती का? तर नाही. कागेवाडीचा मठ 1907 साली या कुटुंबाने जेव्हा सोडला त्यावेळी निघालेल्या मंडळीमध्ये तारका मातेंचा उल्लेख आहे. तारका माता आणि सिद्धाबाई निघालेल्या आणि त्या मठातून निघालेल्या, याचा अर्थ मठ हेच त्यांचं घर झालेलं होतं. किंबहुना त्यामध्ये पूर्णतः विसरून गेलेल्या. या गुरुस्वरूपाचा जर विचार केला तर त्यांना काय गुरुस्वरूप समजलेलं आहे की तुझं जगणं हे जे तू समजतोस ते खरं नव्हे. तुझा जन्म यासाठी झालेला नाही. तुझा जन्म कशासाठी झालेला आहे तू समजून घे. जसे आनंदनाथाने तो मुद्दा जास्त स्पष्ट केलेला आहे. 4 देहाच्या सूक्ष्मी तुझ धून दिशी निजलगामी हे देवनी कारण अहंभाव तोडावा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय याच्या पलीकडची अखंड उर्मणी अवस्था जोपर्यंत तुला प्राप्त होत नाही तोपर्यंत हे काही खरं नव्हे. सावध हो असं स्वामी समर्थ महाराज स्वामी सुत महाराजांना सांगतात. आणि स्वामी सुत महाराजांना ते लगेच लक्षात आलेलं. त्यासाठी एक दिवस सुद्धा लागलेला नाहीये काय खरं स्वरूप आहे समजून घेण्याचं. आणि जे त्यांच्या लक्षात आलं ते त्यांनी केवळ आपलं कल्याण नव्हे तर आपल्या कुटुंबाचं सुद्धा झालेलं आहे. म्हणून तारकेकडे तो आग्रह धरलेला आहे. हे तंबोरी घे आणि तुझं स्वामी समर्थ नाव घेत बस. त्याने आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा उद्धार केला. हे प्रकरण किंवा हे जे उदाहरण आहे ते अत्यंत वेगळं आणि अगदी विरळ आहे. सगळे साधू संत निघून गेलेले आहेत. आपले कुटुंब ही कुटुंबच राहिलेली आहे. हे वेगळं घराणं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायामध्ये किंवा परंपरेचं की त्यांनी स्वामी सुत महाराजांना उच्चावस्थेला तसं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तारक माता सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मठच सांभाळत होत्या. सच्चिदानंद स्वामी महाराजांचे धाकटे भाऊ हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची घोडा वाढण्यासाठी पुढे तयार झालेले आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्या पुढच्या नोंदी काहीही सापडत नाहीत. परंतु ते पूर्णावस्थेला होते याचे काही पुरावे सापडतात. परंतु सिद्धाबाई त्यांची मुलगी जी स्वामी समर्थ महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे तिचंही कल्याण झालं. लक्षात घ्या, केवळ त्यांनी आपलं कल्याण करून ते फक्त बैरा घेऊन बसलेले नाही. त्यांनी आग्रह हा धरलेला आहे की प्रत्येक मठाचा एक टोपी त्याच्यावर द्या. प्रत्येक घराची मठी झाली पाहिजे. त्यांचा आग्रह घराघरात स्वामी समर्थ महाराजांचं कार्य चाललं पाहिजे. आज आपल्या घरामध्ये असलेला देवारा कुठेतरी अलीकडे मुंबईच्या काळात मी अशा ठिकाणी गेलेलो आहे. काही ठिकाणी त्यावेळी किचन मध्ये प्लॅटफॉर्मच्या खाली सुद्धा देव पाहिलेले आहेत. तेव्हा कुठेतरी अगदी लक्ष जाऊ नये किंवा त्या देवाला घरचा नैवेद्य जो नको तो असतो दिसू नये म्हणून अगदी दिसणार नाही असे देवाला ठेवलेले असतात. तसं नाही. घराघरामध्ये मठाचं स्वरूप असलं पाहिजे हा स्वामी सुत महाराजांचा आग्रह आहे. आणि तो त्यांनी आपल्या कुटुंबाकडे सुद्धा धरलेला आहे. आणि सुरुवातीला जरी त्यांच्याकडून
विरोध झालेला असेल तरी तो कुटुंबाने पाळलेला आहे. स्वामी सुतांच्या आई काकूबाई यांना स्वामी समर्थ महाराज अनसुया माता असं संबोधत असत. स्वामी समर्थ महाराजांनी तिची समजूत काढताना तुझा हा लेख आता इथे नाहीये का, त्यावेळी ती त्या अनुसुयेचे चिरंजीव झालेले आहेत. याचा अर्थ त्यांनी कृपा करत असताना सर्वांवर ते करत गेले आणि ती सर्वांनी मिळवलेली आहे. काकूबाईंनी सुद्धा मुलासाठी आपल्या आग्रह धरलेला असेल की अरे कशासाठी याला बैरागी केला. लक्षात घ्या, दुसऱ्या मुलाला जेव्हा ते बैरागी करायला निघाले तेव्हा ते म्हणाले एक मुलगा तर आम्ही तुमच्यासाठी दिलेला आहे, दुसऱ्याही मुलाचं तुम्ही असंच करणार आहात. तर लक्षात घ्या, परमार्थ दृष्टीने स्वामी समर्थांनी केलं तर या घराण्याचं कल्याणच केलेलं आहे. पण त्याला कल्याण म्हणतात हे समजण्यासारख्या काकूबाई नव्हत्या, कारण त्या कुटुंबातून आलेल्या होत्या. 14 मुलांची आई होती, त्यामुळे तिला कुटुंब हाच विषय फार महत्वाचा होता. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट महारुद्रराव देशपांडे हे स्वामी महाराज, असे स्वामी महाराज ज्यांनी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी समोर त्यांची एकमेव शिष्याची समाधी त्या केसकर देशपांडे मंडळींना स्वामी समर्थांनी 1875 साली पादुका दिलेल्या होत्या. 1885 त्याची रितसर मठ संपूर्ण त्याची बांधणी झाली. या पादुका प्राप्तीची त्यांची 150 वर्ष आहे. त्या घराण्यातली 5वी पिढी भाऊसाहेब देशपांडे, जे आज स्वामी महाराजांच्या कार्याची बरीचशी धुरा पाहतात, प्रचाराची फार महत्वाची कामगिरीची पाहतात. ते 2 दिवस इथे आहेत आणि आता त्यांना गाडी आहे, त्यांना निघायचंय. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना निरोप द्यायचा, तर सर्वांनी उभे राहा. विषय तितकाच महत्वाचा आहे. आता केसकर देशपांडेंचा विषय आता निघतील तोपर्यंत तो विषय जरा मी आणखी स्पष्ट करतो. केसकर देशपांडेंच्या केस मठाशी स्वामी सुतांचा थेट संबंध आलेला नाही, परंतु स्वामीसुत महाराजांनी देह ठेवल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी सच्चिदानंद स्वामी कुमार म्हणजे दादा बुवांना ज्यावेळी पूर्णत्वास देण्याचा जो चंद बांधला, कारण लहान मुलगा होता, त्यावेळी त्या स्थितीमध्ये येण्यासाठी जो प्रसंग घडलेला आहे, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये जे आमचा कांदेवाडीचा जो मठ होता, म्हणजे मुंबापुरी गादी म्हणत होतं, ही मुंबापुरी गादी सांभाळणारे जे ब्रह्मानंद स्वामी कुमार होते, त्यांना त्या पादुका देऊन केसला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी या मुलाला पाठवावा का हा प्रश्न आला. मुलगा अगदी लहान आहे, याला कसा न्यावा म्हणून अनुसुया माता त्यांना प्रचंड विरोध करतात, म्हणजे टाकूबाई. पण महाराजांनी चंग बांधला नाही, याला पाठवायचंच आहे. आणि त्यावेळी ती मंडळी गेलेली आहे. ब्रह्मानंद स्वामी कुमार म्हणजे ज्यांना त्यावेळी ब्रह्मचारी बुवा असं म्हटलं जात होतं, हे महाराज 10 दिवसांसाठी म्हणून त्या मुलाला घेऊन गेलेले आहेत. आणि त्या पादुका ज्या मुख्य पादुका आहेत, कसं आहे की तिकडे एक पादुका नाही, 3 पादुका आहेत. त्यामुळे त्या वेगवेगळ्या वेळी गेल्या. 1875 ला एकदा केसकर देशपांडे खूप आजारी होते, त्यावेळी महाराजांनी पादुका दिल्या. परंतु स्वामीसुत परंपरेच्या पादुका ज्या नंतर दिलेल्या आहेत, त्या पादुका संगमरमणी आहेत. आणि बाबा शेणबाई म्हणून स्वामीसुत महाराजांचे जे एक शिष्य होते, त्यांनी असे 400 ते 450 लोकांना स्वामी समर्थांच्या पादुका बनवून दिलेल्या होत्या. पद्धत अशी होती की पोती भरून हे पादुका तयार करत असत आणि अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांकडे दिल्यानंतर महाराज त्याचं जलप्रोक्षण करीत असत आणि परंपरेने नंतर त्या पादुका तुमच्या वाटण्या होत होत्या. म्हणजे त्या इव्हन 1901 साली ज्यावेळी आनंद भारती महाराजांनी देह ठेवला, त्यावेळी आनंद भारतींच्या समाधीवर सुद्धा आपल्या मुंबापुरी गादीकडून गेलेल्या पादुका श्री स्वामी समर्थ नावाच्याच त्यांच्या समाधीच्या वर जर जाऊन आपण चढून बघितलं तर ते पाहायला मिळतं. म्हणजे असं नाहीये की स्वामी महाराजांच्या पादुका महाराजांनी जेव्हा त्या बनवल्या आणि त्याच त्यांनी दिल्या तेवढ्याच पादुका सगळीकडे गेल्या, तसं नाहीये. जलप्रोक्षण करून, कारण ब्रह्मानंद स्वामी कुमारांच्या कागदपत्रामध्ये एके ठिकाणी अशी नोंद आहे समाधीच्या आधीची 1895 दरम्यानची, की 2 पोती भरून पादुका मुंबापुरी गादीशी संबंधित
या ठाण्यामध्ये अमुक अमुक नागवा नावाच्या कुटुंबाकडे नेऊन त्या ठेवाव्यात. त्यावेळी एक विराट पुरुषाची पण एक फार मोठी मूर्ती बनवलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या 2 प्रतिमा बनवलेल्या आहेत. जशा स्थितीत असतील तशा त्या आम्हाला परत आणून द्याव्या. आणि स्वामी समर्थांच्या ज्या पादुका बनवून ठेवलेल्या आहेत त्या आमच्या पश्चात मुंबापुरी गादीला देऊन सुपूर्द करा अशी त्यात स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे या ज्या पादुका आपण संगमरवरी पादुका ज्या पाहतो या पादुका या नंतर आलेल्या आणि महाराजांच्या काळात जलप्रोक्षण होऊन तयार असलेल्या पण नंतरच्या काळात ते हळूहळू देण्यात आलेल्या पादुका. यातल्या एक मुख्य पादुका केस मठामध्ये स्थापन झाली. आणि नंतरच्या काळामध्ये 1907च्या दरम्याने सच्चिदानंद स्वामी कुमारांचा जो उल्लेख सापडत नाही आणि ते कुठेतरी निघून गेले किंवा काय, तर एक आश्चर्याची गोष्ट अशी लक्षात येते. त्याचा कार्यकारण भाव कळत नाही, परंतु स्वामी समर्थ संप्रदायाशी संबंधित ज्या संन्यासी जो असेल त्याचा घोटापासून कोपरापर्यंतचा भाग एवढा त्याचा दंड असला पाहिजे असा जो एक नियम होता. म्हणजे संन्यास धर्माचं जर पालन करायचं असेल स्वामी समर्थ परंपरेकडे तर तो नियम होता. तर तो दंड केसच्या मठामध्ये दिसतो, कारण त्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्वामी कुमारांचा उल्लेख दिसतोय. त्यामुळे कदाचित तो दंड असावा. याचा अर्थ स्वामी सुधांचे जे बंधू आहेत ते पुढच्या काळामध्ये कुठे गेले असतील किंवा काही, तर ती एक शक्यता पडताळून पुढे बघावी. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, त्यागाशी संबंधित गोष्टी सांगण्यासाठी मी बसलोय, परंतु आधीच्या वक्त्यांकडून एक महत्वाचा विषय निघालेला आहे, चुकलेला आहे, म्हणून तो विषय पूर्ण करतो. स्वामी सुत महाराजांच्या खेळामध्ये विजयसिंग आणि रामसिंग यांचा जो गोट्यांचा खेळ रंगलेला आहे, जो प्रकट दिनाशी संबंधित आहे, प्रकट काळाशी संबंधित आहे. हा गोट्यांचा खेळ काय आहे? कारण पहिल्यांदा तो मुलगा एकटा खेळत आहे, नंतर स्वामी समर्थ महाराज त्याच्यामध्ये रामसिंग म्हणून त्या सामील झालेले आहेत आणि विजयसिंग त्यांच्याबरोबर जो खेळतोय त्यावेळी तो खेळ मी हरत चाललोय, तर आता मला जर जिंकायचं असेल तर तुम्हीच जिंकत आहात, तर आता त्या एकदा मला खेळ खेळायला द्या असं विजयसिंग प्रार्थना करतोय रामसिंग. आणि रामसिंगांचं म्हणणं असं आहे, म्हणजे जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, की जिंकणारा हा आपला जो डाव आहे तो हरल्याशिवाय दुसऱ्याला देत नाही, आणि जर मी जिंकतच आहे तर हा डाव मी तुला कसा देऊ? तर तो म्हणाला, जर एवढ्या गोट्या माझ्या अंगावर लागत असतील, सगळ्याच तुम्ही जिंकत असाल, तर मला त्या गोट्या तुम्हाला परत द्यायच्या आणि त्या द्यायच्या जर असतील तर मला खेळलं पाहिजे. तर तुम्ही मला हा एकदा खेळ खेळा द्या, मग माझा नेम कसा आहे ते बघू. तेव्हा स्वामी समर्थ महाराज हसले. का? कारण हा जर खेळ तुला जिंकायचा असेल तर परत कृपा ही स्वामी समर्थांचीच लागणार. मग महाराजांनी त्याला असं सांगितलंय की ठीक आहे, आता तो खेळ, परंतु आता खेळाचा दुसरा नियम सुरू होईल. तू हा खेळ सोडायचा, तू हा डाव सोडायचा. हा डाव जर तू मध्येच सोडलास तर तू हरलास. त्यावेळी त्याच्याही लक्षात नाही आलं असं काम, आणि त्यांनी तो खेळ खेळायला दिला. महाराजांच्या सगळ्या गोट्या त्यांनी जिंकून दिल्या आणि त्याला असं वाटायला लागलं की माझं नेम बरोबर लागतं गोटीवर, त्यामुळे मीच जिंकतोय. आणि महाराज हसत होते. आणि नंतर याने आता महाराजावर कशा गोट्या लागतील त्यांच्यावर, तो डावाचा विषय होता. हा खेळ एक प्रहर चाललेला, साधारणतः 3 तास खेळ चाललेला. शेवटी तो छोटा मुलगा होता, त्यामुळे शेवटी तो कंटाळला, म्हणाला मी आता थकलो, आता मी थांबतो. महाराजांनी आठवण करून दिली, एक तर खेळ मीच जिंकत होतो, खेळ माझ्या हातात होता. हा खेळ तू खेळण्यासाठी मागितलास तेव्हा दुसरा नियम सुरू झाला की हा खेळ तुला जिंकायचा आहे तर जिंकतच राहायचं, पण खेळ थांबवायचा नाही. जर तू खेळ तू थांबवलास तर तू हरलास. याचा अर्थ काय? तर हा जन्म करण्याचा खेळ. हा जर जिंकायचा असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय प्रत्येक या मुलाच्या निमित्ताने हा काय गोटीचा खेळ आहे, हे काय गोटीचं प्रकरण आहे? हा तुमच्या माझ्या जन्म करण्याचा खेळ आहे. माझा जन्म हाच तो गोटी खेळाचा संबंध आहे. स्वामी समर्थांची कृपा झाली तरच मी जिंकणार आहे, आपण तरच जिंकणार आहोत, अन्यथा हा डाव आपण अर्ध्यावर सोडून जाणार आहोत.
परत जन्म मरणाचा खेळ खेळण्यासाठी यावं लागणार. आणि हेच स्वामी सुत महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांनी पहिल्या भेटीत सांगितलं. बरोबर महागुरु विष्णू गुरु हे जे सांगितलंय ते हेच सांगितलंय की माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही सर्वजण जन्म मरणाचा खेळ म्हणून मनुष्य म्हणून जन्मास आला आणि त्याला आई वडील हे जरी कारणीभूत असले तरी आपला झालेला जन्म हा मी कशासाठी आलो आणि मला माझ्या आयुष्यात काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे स्वामी सुत महाराजांना चटकन समजलं आणि ते प्रत्येकाला ते सांगत राहिले की हे बस झाला, मोठी खेळ थांबवा. किती जन्म आपण खेळ खेळत बसणार आहोत, कुठेतरी आपल्याला हे थांबलं पाहिजे. हा स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी सुतांना दाखवलेला खेळ आहे आणि साधारणतः सर्व मंडळींच्या तो नजरेतून सुटतो. आता एक दुसरी महत्वाची गोष्ट, हा कसा सुटतो ते बघा. एक दिवशी द्वारकानाथ वकील हे गृहस्थ अक्कलकोट मध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा काही प्रश्न होता तो स्वामी समर्थ महाराजांसमोर त्यांनी मांडलेला. त्यावेळी स्वामी महाराजांसमोर रोषणाई करावी म्हणून त्यांनी खूप श्रीमंत ग्रस्त असल्यामुळे त्यांनी चांगली व्यवस्था करून ते दिवे वगैरे तसे आणलेले होते. तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणाले की हमारे हनुमंत अंधेरे में बैठे. तर त्याला हा प्रश्न कळला नाही, पण हनुमंत हा शब्द उच्चारल्यानंतर भुजंग सेवेकरांच्या लक्षात आले की स्वामी समर्थ महाराज कदाचित स्वामी सुतांच्या संदर्भात म्हणत असतात. म्हणून त्यांनी चौकशी केली तर त्यांना कळलं की मुरलीधराच्या मंदिरामध्ये स्वामी सुत महाराज आले. त्यांच्या भजनाचा खेळ रंगलाय, परंतु तिथे दिवे नव्हते. ती धर्मशाळा होती पण काळोख होता, संध्याकाळची वेळ झालेली होती. म्हणून द्वारकानाथ वकिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन तिथे दिवे लावा. म्हणून द्वारकानाथ वकिलांना कळलं नाही, ते गेले धावत धावत आणि सगळी रोषणाई त्यांनी तिथे केली आणि सगळा परिसर उजळून निघाला. स्वामी सुत महाराज प्रार्थना करत आहेत, त्यांची भजनं म्हणत आहेत. परंतु स्वामी सुत हे अंधारात बसले किंवा माझा हनुमंत अंधारात बसलेला आहे असं स्वामी समर्थांना सांगायचं. आणि द्वारकानाथ वकिलांनी जाऊन तिथे दिवे लावले. हे दिवे कसले होते तर ते शेवटी तेलाचेच दिवे होते आणि त्यामुळे ते 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास 1 तास त्यानंतर संपणारच होते. मग अंधेरे में बैठे काय स्वामी सुत महाराज हे समजणं फार कठीण आहे. या दृष्टीने तुम्ही सगळेच अंधारात तुम्ही समजून घ्या. स्वामी सुत महाराजांना ज्या अवस्थेला स्वामी समर्थांनी नेलेलं आहे ही अवस्था जाणून घेण्यासाठी ते म्हणतायत आमचं हनुमंत अंधेरेमध्ये कोणत्या अर्थाने आहे की हनुमंताला ओळखणं फार कठीण आहे. आम्ही हनुमंताकडे येतो आणि सांगतो की मुलगा पाहिजे, माझी नोकरी, मी नुकतीच तिथे माझे साहेब मला बडबडतायत, त्यांना तुम्ही धडा शिकवा, किंवा मला मुलगा होत नाही, मला मुलगा झाला पाहिजे, मला नोकरी हवी आहे, माझे घरामध्ये आजार पण चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी सोडवा. यासाठी आपले महाराज आहेत का? आपण जेव्हा भगवंताकडे जातो त्यावेळी ती कृपा मागावी, हा नियम आपण पाळतो का? पण आपण त्यांच्याकडे जाऊन एक गोष्ट मागतो, मला नोकरी हवी, म्हणतो चोकरी हवी. मग पुढची स्टेज असते त्यामध्ये मुलांची, माझी मुलं, नंतर माझी नातवंड. हा जो खेळ आहे हा बोटी खेळ आहे. केव्हा संपणार आहे? किंवा आपण थांबणार त्या खेळापासून. स्वामी सुत समजणं ह्यासारखा खेळ नाही. फार महत्वाची गोष्ट बघा, एक अभंग आहे स्वामी सुत महाराज सांगत आहे, मनुष्य मुक्तीची तळमळ ते सांगत आहे. ते काय म्हणतात बघा, सर्व लोक वेडे नाडीने संसारी काळ हा माघारी वाटत आहे, कुटुंब पोसोली माझले गाढव माझा स्वामी राम विसरले. अरे काहीतरी ऐका सांगतो तुम्हासी, काळाचे होपसी पडू नका, संसार हा खोटा मयेचा पसारा नाही नाही फरक, म्हणून सांगतो पसरवली तोड स्वामी नामी साड ठेवा तुम्ही, आमचे हे बोल कडू मारू नका, स्वामया धक्का काळाचा. स्वामी सुत म्हणे संसारी नाडून स्वामींचे चरण भुगू नका. स्वामी सुत महाराज फक्त तुम्हाला कळवळून हेच सांगत आहेत. आणि हेच सांगण्यासाठी स्वामी समर्थांनी त्यांना 50 वर्ष आणि 60 आणि 70 वर्ष थांबवलं नाही. कारण फक्त 5 वर्षात त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी
अगदी परिपूर्णतेने केलेलं आहे. स्वामी सूत महाराज कुठेही जाण्याचा प्रश्न येत नाही. स्वामी सूत महाराज हे स्वामी समर्थांमध्ये सम्मिलित झालेले आहेत. ते स्वामी समर्थ रूप झालेले आहेत, म्हणून त्यांना दुसरा जन्म नाही, त्यांना दुसरा कुठल्याही प्रकारची योनी नाही. आणि म्हणून की त्याला आम्ही उत्तम ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. उत्तम ठिकाण काय आहे? मनुष्यासाठी उत्तम ठिकाण ज्याचं आपण नाव घेतो, त्याने ज्या दिवशी आपल्याला आपल्यात सम्मिलित करून घेतलं, जागृती, स्वप्न, सुशक्ती आणि तुर्य याच्या पलीकडे अखंड उन्नती ज्याला प्राप्त करून दिलेली ही अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत येणसार चालू राहणार. आपण सतत जगणार आहोत, मरणार आहोत, परत जन्म घेणार आहोत, परत मरणार आहोत. हे थांबवा हे सांगण्यासाठी स्वामी सुद्धा आले होते आणि त्यांना हे सांगण्यासाठी 4-5 वर्ष पुरेशी होती. त्यांना थांबायची गरजच नव्हती. ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराज त्यांना सर्व काही मीच आहे असं सांगितलं, त्याच दिवशी त्यांना ते सगळं समजलेलं आहे. इतरांना पण कळलं पाहिजे, नाही तर त्यांची पंचायत होईल. हे सोपं नाही. तुम्ही जाणून घ्या स्वामी समर्थ हे सर्व काही आहे, याच्या पलीकडे काही असू शकत नाही. हे ठासून सांगण्यासाठी ते मुंबापुरी आले. लक्षावधी लोक जे जमले त्यांच्या अंत्य दर्शनाच्या दृष्टीने ते त्यासाठी आलेले होते. महाराजांना थांबण्याची काही गरज नव्हती. कोण्याही माणसाचा मृत्यू होत नाही. अरे जो जन्माचाच आलेला नाही तो मरेल कशासाठी? जन्माला आलेले इन्स्ट्रुमेंट आहे, आई वडिलांच्या संबंधातून तयार झालेला आहे आणि तो देह ठराविक काळानंतर जीर्ण झाला म्हणून संपणार. इथे कोणी जन्माचे येत नाही, कोणी मरत नाही. हे चैतन्य तत्व आहे, हे त्या शरीरामध्ये अबाधित असतं. आणि जो मी सुरुवातीला आपल्याला आपल्या समोर सांगितला तो मंत्र त्यांनी यासाठी म्हटलेला आहे की तू समजून घे तू कोण आहेस. हे समजल्यानंतर तुम्हा सर्वांसाठी म्हणजे माझ्यासाठी प्रत्येकासाठी आपल्याला ते स्वामी समर्थचे हे मानसपुत्र कळवळून सांगतायत की आता शहाणे व्हा. त्यासाठी त्यांनी एक मजेदार अशा पद्धतीचा आणखी एक अभंग दिलेला आहे. तुम्ही किती वेळा तो ग्रंथात शोधून वाचाल माहित नाही, पण तुम्ही समजून घ्या. 2 अभंग आहेत, फार महत्वाचे. सावध आधीच भाव तुम्ही लक्ष ठेवा स्वामीनामी. लहानपणी खेळा माझी वय घालविले सहजी. तरुणपणी विषय भर त्यात भुलला गवार म्हणजे गाढव किंवा अडाणी ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा. बायका मुलांचा घोटाळ तेच रंगोनी आले. मग म्हातारपण आले, काय होईल तुमचे भले. दात हलती जीभ लुळी मग कासयाची बोली. हात आले मान डुले पाय कापुते लागले. सर्व अवयव लुळे झाले स्वामी नाम कैसे बोले. मग नवे काही तुम्हा कोण घेईल तुमचा जिम्मा. कोण तुमची हमी घेणार आहे. जन्म दिला हो जयानी त्यासी घुलले हे प्राणी. काळ येऊन अकस्मात करील समळ तुमचा घात. स्वामी सूत सावध होणे म्हणे स्वामी नाम घेणे. बस हे ठासून सांगतायत. आणि म्हणून स्वामी सुतांचा वेगळेपणाने आपण जय जयकार करावा तो यासाठी, कारण काय करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, हे फार महत्वाचं आहे. वाईट वाटेल अनेकांना ऐकून. कोणी नाही हो कोणाचे सर्व चाले त्या काळाचे. तूप भात पूर्ण पोळी गोड बोलती मंडळी. नाते हुडकुनी काढीती बळे तत्व लाविती. काका मामी ही मावशी घरा लागल्या त्या गुशी. सावध होई बंधुराया जरा विडले सीताया. काळ फिरता नाही कोणी एक स्वामी राया वाचून. हा अनुभव मी घेतोय 30-35 वर्ष. 30-35 वर्षापूर्वी एका चांगल्या नोकरीत असताना ठरवलं यापुढे आपण कधी मी काम धंदा बाकी काही गोष्टी करू नये. हेच काहीतरी वेगळं आहे. आणि ह्या प्रचाराला मी सुरुवात केली. 30 वर्ष तर अखंडपणे लिखाण चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या मंडळीने मांडलेल्या आहेत त्या फार अद्वितीय आहेत. तुम्ही मंदिरात या, प्रार्थना करा, तुमच्या घरच्या अडचणी सांगा, पण केवळ आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपले महाराज सांगा. ज्या घराण्याने जो त्याग केलेला आहे तो उगीच केलेला नाही. त्याने आपण स्वतःला संपूर्ण समर्पित केलं. आपल्या भावालाही तिथेच तसंच ओवाळून टाकलेलं. आपल्या मुलीला पण ओळखून टाकलेलं आहे. आई सुद्धा तशाच गेल्या आणि तारका माता पण त्याच स्थितीत गेल्या असतील. त्याच्या कुठे नोंदी देऊन ठेवलेल्या नाहीत म्हणून ती सामान्य स्त्री नाहीये. लक्षात ठेवा, ज्याच्या कृपेने जो तयार झालेला आहे, ज्याचा अनुभव तो घेऊन आलेला आहे, तो सगळा जाणता होता म्हणून तो सगळं काही सोडून देण्यासाठी तयार झाला.
पण ज्या माऊलीला कुटुंब हेच सर्व काही होतं, ती कशाला पहिल्या क्षणाला सगळं सोडून दिली, परंतु ज्या अर्थी ती शेवटपर्यंत हा मठ सांभाळत थांबून राहिली, याचा अर्थ ती बरोबर ज्या मार्गावर आपण असलो पाहिजे तिथे होती. आणि हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला स्वामी सूत महाराज समजतील, अन्यथा काय. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.